हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा सोमवार, आज आहे सोमवती अमावस्या. आता सोमवती अमावस्या म्हणजे काय, तर सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते ती सोमवती अमावस्या म्हणतात त्याला. बघा छान असं सकाळी मंद म्हणतात ना, काळोखामध्ये जो मंद दिव्याचा उजेड असतो. खरं सांगते सध्या ना खरंच खूप बरं वाटतंय आणि मन पण खूप प्रसन्न वाटतंय. जेव्हा पहिला दिवा तुळशीकडे असा काळोख्या रात्री लागतो तेव्हा. तर छान अशी बघा तुळशीची आधी पूजा करून घेतली. तर आता हे दिनक्रम म्हणतात ना तसंच झालाय साधारण तर सकाळची अशी ही पूजा करून घेतली आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून ठेवलं. कारण लेपन सुकायला उशीर जातो आणि आज अमावास्येच्या दिवशी काय काय करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच. तर लेपन तिथे सुकते तोपर्यंत बघा देव सगळे उजळून घेतले, कारण आज मंदिर पूर्ण स्वच्छ करून घेतलं. कालच फुलांची बघा अशी प्रकारे ना आदल्या दिवशी जर तुम्ही वेण्या वगैरे गजरे वगैरे करता ना, तर तुम्हाला बऱ्याचसा वेळ आहे ना दुसऱ्या दिवशी वाचतो. आणि मला स्वतःलाच वेण्या वगैरे करायचं खूप म्हणतात एक छंद म्हणाल ना तसं आहे. बघा छान उंबरठा सुकल्यानंतर बघा छान अशा रांगोळी काढून घेतली. अमावास्या, पौर्णिमा, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा इतर आपले जे सण असतात ना, या दिवशी हळदीचं लेपन खरंच करावं. तर छान बघा असं हळदीचं लेपन केलं, त्याच्यात रांगोळी काढली. आणि आजच्या दिवशी हा एक दिवा लावायचा असतो, जो मी नेहमी सांगते की हा पितरांसाठी लावायचा असतो. त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की आपले जे पितर आहेत ते आपल्याकडे यावे, त्यांनी आपल्याला शुभ आशीर्वाद द्यावे आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्या पाठी सदैव राहावे, याच्यासाठी एक त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा असतो. आणि तो दर पौर्णिमेला, दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही लावायचं आहे. तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी कराल ना तेव्हा तुम्हाला ते चांगले अनुभव येतील. त्याच्यानंतर बघा छान अशी देवपूजा, मी आधी नेहमी तुळशीची, उंबरठ्याची वगैरे पूजा आधी करून घेते आणि मग देवाची पूजा करते. त्याचं कारण आहे, कारण देवपूजा करताना मला मन स्थिर पाहिजे असतं. तर छान बघा अशी रांगोळी काढली आणि देवपूजा केली. आता तो दिव्याला पण बघा मी काय केलं आहे, ते दिव्याचं ताट सजवण्यासाठी ज्या आपल्या वेण्या ज्या केल्या होत्या त्याचे जे देठ कापले होते ना ते ठेवलेत आणि मधोमध दिवा ठेवला आणि फुल किती छान वाटते बघा. कल्पकता आपल्या डोक्यात असायला पाहिजे हो, बाकी काय. तर छान बघा अशी देवपूजा केली. आणि आज होता सोमवार आणि आजचा दिवस असतो शंकराला समर्पित. आणि शिवाय आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जातो, कपडेही पांढरे परिधान केले जातात. तर म्हटलं चला देवांना पण आज पांढऱ्या रंगाचीच फुलं करूया. तर ज्या वेण्या होत्या ना त्यांच्यासाठी पण मी पांढऱ्या रंगाचीच लोकरीचा वापर केला. तर छान बघा अशा वेण्या केल्या. हे जे सुख आहे ना, जे स्वहस्ताने करून देवासाठी काहीतरी करण्याचं, ते सुखच काही वेगळं असतं. तर बघा बाबांसाठी कंठी गेली, त्याच्यामध्ये पण बघा ते जे फुलं होती ना त्यांच्या पाकळ्या काढून बघा अशा कंठीसारखं ते तयार केलं. 2 देवींना वेण्या केल्या. त्याच्यानंतर गणपतीसाठी एक वेगळा असा गजरा केला. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची फुलं आणता ना तेव्हा तुम्हाला जसं पाहिजे तसं देवांसाठी हार, वेण्या, गजरे काही काही बनवू शकतात. पण जर तुम्ही रेडीमेड जर आणायला घेता एक ठरलेलं असतं, त्याप्रमाणेच तुम्हाला ती हार किंवा वेण्या मिळतात. पण जे स्वतः आपण जेव्हा बनवतो ना त्याचं ते सांगता ना एक मंदिराचं हे वेगळंच असतं. आणि तो खरंच सांगते मंदिराचा लुकही छान येतो. आणि येताना बघा मी आईकडे गेली होती, तर दादरवरून एक फुलं घेऊन आली होती. त्यामुळे येताना मला जास्वंदाच्या कळ्या भेटलं, तर बघा किती छान वाटतंय देवाला. पण एक खरं सांगू असं ना, म्हणजे आपण कधी कधी असं मध्ये मध्ये ना जात राहायला पाहिजे मार्केटमध्ये. कारण ही फुलं आज आहेत ना, मला काल जी मी घेऊन आली ना रविवारी 10 रुपये किलोने पडली. विचार करा एवढी स्वस्त मला फुलं पडली ती. त्याच्यामुळे मी घेऊन आली, कारण मला वेण्या करता येतात, गजरे करता येतात. तुम्ही म्हटलं चला घेऊन जाऊया. त्यासोबत मी तुम्हाला एक रेसिपी पण शेअर करते आणि आपण आज चर्चा करूया. बरेच जण एक आठवड्यापासून जी लोक काही काही मेसेजची उत्तरं म्हणजे द्यायची राहून जातात, तर आज मी असं ठरवलं आहे की आता दर सोमवारच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आठवड्याभराच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बघा इथे मी मुगाची खिचडी करते. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम कांदा, टोमॅटो चिरलाय, लसूण थोडासा ठेचून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय. मुगाची जेव्हा खिचडी करतात तर सर्वप्रथम ना तेलामध्ये पहिला ना लसूण टाका. त्याचं कारण सांगते. जर कोणी खात नसेल तर ठीक आहे, पण जर खरंच खात असेल ना तर लसूण टाका, कारण त्याचा जो अरोमा तेलात उतरतो ना स्मेल, आणि त्याच्यानंतर ज्या खिचडीला चव येते ना ती भन्नाट लागते. त्यामुळे तेलात पहिला लसूण छान ठेचून टाकायचं लसूण, त्यामुळे त्याचा अरोमा छान उतरतो. त्याच्यानंतर कांदा छान आपला लालसर रंगावर होऊन द्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे, जसं रुटीन आपण इतर खिचडीना करतो. पण काही काही खिचडींमध्ये ना लसूण घातला नाही तर चांगला नाही, पण ह्याच्यामध्ये का तुम्ही घालून बघा, खरंच चव अप्रतिम लागते. त्याच्यानंतर कढीपत्ता मी नंतर घातलाय, कारण मला कढीपत्त्याचा फ्लेवर नाही ठेवायचा होता, लसणीचा फ्लेवर जास्त आणायचा होता. त्याच्यानंतर टोमॅटो, लसूण कमी जास्त नाही घातलाय, सध्या लसूण खरंच खूप महाग आहे, पण ठीक आहे म्हणतात ना आपल्याला चवीपुढे काय आता बघायचं.
तर म्हणून मी लसूण पहिला तेलात घातला, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आपले बेसिक मसाले. उगाचचे इतर सगळे मसाले घालण्यापेक्षा आपल्या बेसिक किचनमध्ये जे मसाले असतात ना तेच वापरून आपण भन्नाट रेसिपी करू शकतो. तिथे बघा मालवणी मसाला घेतलाय, हळद घातली, त्याच्यानंतर हिंग, थोडासा गरम मसाला घातलाय, थोडीशी धनेपूड, जिरेपूड आणि आपलं मीठ. बेसिक जे आपल्या घरात रोजच्या किचनमध्ये जे मसाले असतात ना तेच असतात. फक्त ती बनवण्याची तुमची जी पद्धत असते ना आणि ट्रिक असते ना त्याच्यामुळे तुमच्या रेसिपी ह्या वेगवेगळ्या अशा छान बनत असतात. तर याच्यामध्ये बघा मूग घातले आणि हे मूग मी आदल्या दिवशी भिजत घातले नव्हते कारण मी विसरली होते. तर सकाळी मी जेव्हा उठली ना तेव्हा हे भिजत घातलेले मूग आहेत, तरी ते मूग छान शिजले. तर छान असं आधी पहिले मूग आहे ना त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं त्या मिश्रणामध्ये. आणि तांदूळ मी काही आधी धुवून वगैरे ठेवला नव्हता, ऑन दी स्पॉटमध्येच बघा आता तांदूळ धुतला आणि त्याच्यात घातला. आता जेवढे तुमचे तांदूळ आहेत म्हणजे समजा साधारणतः तुम्ही, आता मी इथे 1.5 पेला तांदूळ घेतले आहेत, तर तुम्ही इथे पाणी घेताना आहे ना 4 पेले घ्या, कारण का मूग शिजायला परत पाणी लागतं आणि आपल्या तांदूळ जसा जुना, आता माझा तांदूळ जरा जुना आहे त्यामुळे पाणी जास्त लागतं, त्या हिशोबाने मी पाणी ठेवलंय. पाणी हे अंदाजाने ठेवा, पण थोडं ना पाणी इतर वेळी जे आपण भात ठेवतो ना त्याच्यापेक्षा जरा जास्त ठेवा, कारण ही खिचडी ना थोडी ओलसर असते ना म्हणजे अशी, तरच छान लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला खायची असेल त्याच्या थोड्या आधी करायला घ्या, कारण ही खिचडी गरम गरमच छान लागते. तर छान असं बघा सगळं मिक्स केल्यावरती सर्व एकदम म्हणतात ना छान अशी चव येते. त्याला दुसरं कारण एक तर लसूण आहे आणि दुसरं कारण आहे शुद्ध तूप. त्याच्यात तुपाची जर फोडणी तुम्ही दिलात ना, म्हणजे तूप वरून घालायचंच आहे, तुम्ही खिचडी खाताना पण घाला जर तुम्ही तूप जास्त खात असाल तर. बाकी तुम्ही अशा प्रकारे जरी तूप, कारण माझी मुलगी तूप नाही खात, माझे मिस्टर पण नाही, अशा प्रकारे तूप घालून खिचडी करा, एकदम भन्नाट लागते. आणि त्याच्यासोबत बघा भरली मिरची आणि पापड केलाय. तर कधीतरी असं हलकं फुलकं जेवणही करून बघा, खरंच खूप छान वाटतं असं हलकं फुलकं जेवण करायला. तर आमच्या इथे ना सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे ना अजिबात रेकॉर्डिंग वगैरे असं काही करता येत नाही. पूर्ण रस्त्याचं काम चालू केलं आणि मला असं जवळजवळ 1 महिना लागणार आहे काम करायला. त्याच्यामुळे म्हणतात ना काही रेकॉर्डिंग करता येत नाहीये आणि म्हणतात ना कुठे बाहेरही जाता येत नाही, कारण पाईपलाईन वगैरे सगळंच आमचं तिथे आहे. तर म्हटलं चला जेवढं जमेल तेवढं काय ना पण तुमच्याशी गप्पा तर मारणार. तर आज बघा मी खोबरं पण भाजून घेते. ही सगळी कामं ना मी रविवारची करते, पण यावेळी मी आईकडे गेले होते 2-3 दिवस, त्याच्यामुळे म्हटलं चला हे बेसिक जे आपली आहेत ना ह्या ज्या रोजची जी गोष्ट आहेत ना ह्या करून ठेवल्यात आपली घाई होत नाही. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं व्हिडिओमध्ये की ताई प्रभावळ कुठून घेतली. तर ताईंनी मी प्रभावळ कुठूनही घेतलेली नाहीये. माझ्या मुलीच्या मित्राच्या घरी गौरी गणपती येतात, तर त्यावेळी त्यांनी ती प्रभावळ बनवून घेतली होती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची. तर त्याच्याकडे ती होती आणि मी पुट्ट्याची तशीच बनवायला घेत होती. हे मी त्याला दाखवलं होतं फोटो की मला अशी प्रभावळ बनवायची आहे. तेव्हा तो सहज बोला की काकी माझ्याकडे आहे तर तुम्ही नका बनवू. सो ती प्रभावळ तिकडनं आणलेली होती, सो कुठे बनवलेली नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं की जे मी वडेचं पीठ केलं होतं त्याचं प्रमाण नाही सांगितलं, कारण ताईंनो मी प्रमाण याच्यासाठी नाही सांगितलं कारण ते माझ्या ऑर्डरीचं पीठ होतं, ते जास्त होतं. आता तुम्ही घरगुती करणार असेल तुम्ही 1-2 वाटीचं करू शकता, मी तर ते जास्त प्रमाणात करते, जवळजवळ 3-4 किलोचं. तर फक्त मी ते तुमच्यावर शेअर याच्यासाठी केलं की मी त्याच्यामध्ये काय काय वापरते. आता तुम्ही जर वड्याचं पीठ करत असाल एरवी तर तुम्हाला प्रमाण तुमचं जे असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा पदार्थ घालत नसाल किंवा असाल, त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त दाखवलं की त्याच्या वड्याच्या पीठामध्ये काय काय पदार्थ मी घालते जेणेकरून ते वड्याचं पीठ टेस्टी होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की तुम्ही फुलं वगैरे अशी आणून ठेवता का वगैरे. तर हो, मी 8-8 दिवसाची फुलं एकत्र आणून ठेवते आणि फुलं कशी ठेवायची याचाही माझा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघा. आणि फुलं जर तुम्ही आणताना जर व्यवस्थित आणली ना, स्वस्त आहे म्हणून कोणती फुलं आणू नका. जसं आता काल गुलछडी मला 10 रुपये किलो भेटली, पण मी ती गुलछडी बघितली ती 8 दिवस टिकणारी होती म्हणून मी घेतली आणि मलाही जरा थोडं नवं वाटलं होतं 10 रुपये किलो म्हटल्यावर, पण ती टिकणारी होती ना म्हणून मी घेतली. तर अशी फुलं जी टिकणारी असतात ना ती जर तुम्ही घ्याल ना तर ती 8-10 दिवस फुलं आरामात टिकतात. तर आज आहे बघा सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्याचं महत्त्व काय आहे, तर आजची अमावस्या ना ही जरा खास असते. ती का खास असते तर इतर महिन्याला जी अमावस्या येते ना त्याही खास असतात, कारण अमावस्या हे आपल्या पितरांना समर्पित असतात. पण सोमवती अमावस्या का खास आहे, तर कसं असतं आध्यात्मिकमध्ये वाढ आणि कर्माच्या ऋणातून मुक्ती मिळते जर तुम्ही सोमवारी जी अमावस्या येते त्या दिवशी जर तुम्ही सर्व असं करता तर. किंवा हा एकच असा दिवस असतो ना जो आपल्या पितरांसाठी समर्पित केलेला असतो. आपल्या पितरांचे पूर्वजांचे आपल्याला शुभ आशीर्वाद लाभावे
त्यांच्या आपल्यावरती सदैव कृपादृष्टी राहावी, आपल्या नेहमी आपलं कल्याण व्हावं, आपलं मंगल व्हावं, यासाठीची ही अमावस्या असते. आणि ती सोमवारच्या दिवशी आल्यानंतर ती थोडी लाभदायक असते. इतर दिवशी अमावस्या आपल्या कोणत्याही दिवशी येतात, पण जी सोमवारी जी येते ना ती अमावस्या थोडी वेगळी असते. म्हणतात ना एखादा दिवस आपल्यासाठी एक वेगळा असतो. सण गणपती बाप्पाचा दिवस कसा रोजचा मंगळवार आहे, पण एखाद्या दिवशी गणपती आला तर आपण म्हणतो ना ते गणपतीचे भाद्रपदातला दिवस स्पेशल आहे. तसं अमावस्या दर महिन्याला येतात, पण जी सोमवारच्या दिवशी जी अमावस्या येते ना ती सोमवती अमावस्या ही थोडी वेगळी असते, थोडी त्याला महत्व जास्त असतं. या दिवशी काय होतं, तर पितरांचं तर्पण केलं जातं किंवा काही अशांत पितर असतात तर त्यांना शांतता मिळावी याच्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. तर अमावस्या ना म्हणजे कसं आहे माहितीये, अमावस्या वाईट नसते आणि कोणताच दिवस वाईट नसतो, दादर कोणताच दिवस खराब गेलेला नसतो, ते आपल्यावरती असतं. आणि आपण तर अमावस्याच्याच वेळी देवी देवतांचं स्मरण वगैरे करतो. आजच्या दिवशी सोमवारच्या अमावस्याला तुम्ही विष्णूचं स्मरण करा, लक्ष्मीची प्रार्थना करा, गणपती बाप्पाची पूजा करा. हे सगळं आपल्यासाठी चांगलं असतं, कारण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शुभ आशीर्वाद लाभावे ना याच्यासाठी असते. बघा बऱ्याचदा आपण कधी कधी गोष्टी करतो आणि आपल्याला भीती असते की आपले होईल की नाही, चांगलं होतंय की नाही, आपल्याकडनं शुभ घडेल की नाही. तर त्याचा प्रत्यय ना आपल्याला ना आपल्या घरातच मिळून जातो. बघा जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता ना तर प्रत्येक बघा एखाद्या दिवशी आपल्याकडनं आपलं चुकबुल झाली तरी आपल्याला कळतं. पण मी तर बऱ्याच वेळा बघितलंय, मी जेव्हा पण दिवाबत्ती करते ना तर माझ्या दिव्यावरती नेहमी रोजच फुल तयार होतं. एखाद्या दिवशी झालं नाही ना तर त्या दिवशी मी विचार करते की आज काय चुकलं असेल माझ्याकडनं. कारण बऱ्याचदा आपल्याकडे कळत नकळत का होईना पण चुका होतात आणि त्या कळत नकळत झालेल्या चुकांना कुठेतरी क्षमा मिळावी, आपल्याकडनं चांगलं सत्कर्म घडावं, आपल्या हातून चांगले कर्म घडावे, याच्यासाठी ह्या ज्या दिवस असतात ना या दिवशी आपण विशेष काही पूजा केल्या पाहिजे. जसं की हळदीचं लेपन करा, पितरांसाठी दिवा लावा, आपण राहतो त्या जागेवाल्यासाठी नारळ द्या वगैरे वगैरे. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर तुम्ही हे व्हिडिओ पुढे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही याबाबत थोडीफार माहिती होईल. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.